शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर सध्या गंभीर आरोप आहेत। बनावट ॲपद्वारे भाविकांची लूट, भ्रष्टाचार, बेसुमार कामगार भरती आणि काही विशिष्ट व्यक्तींना नोकरीत सामावून घेणे यांसारख्या अनेक कारणांमुळे मंदिर समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। या संदर्भात नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती। त्यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी आणि काही कंपन्यांनी भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचा मुद्दा उपस्थित केला। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। प्राप्त माहितीनुसार देवस्थानच्या कारभारात 4447 बोगस कर्मचारी दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। पूजाविधीचे बनावट ॲप तयार करूनही भाविकांकडून पैसे उकळले जात असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी सायबर गुन्हा दाखल करण्यात आला असून धर्मादाय आयुक्त अंतिम सुनावणी घेत आहेत। मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितले आहे की दोषी आढळल्यास मंदिर विश्वस्तांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात येईल। तसेच शिर्डी आणि पंढरपूर देवस्थानप्रमाणे शनी शिंगणापूर देवस्थानसाठी ही समिती नेमण्याचा विचार केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। विधिमंडळाने कायदा पारित करून या ठिकाणी आता जसं शिर्डीचं मंदिर किंवा पंढरपूरचं मंदिर आहे तसेच या ठिकाणी समिती असावी असा निर्णय पूर्वीच केलेला आहे। हाही निर्णय लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करणार आहोत। पण आधी जरा या लोकांना हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना, जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल। त्यामुळे आता शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तविला जात आहे। खरं तर मी सांगितल्याप्रमाणे गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून अतिशय चुकीचा कारभार या देवस्थानमध्ये चालू झालेला होता। परंतु काल जो मी प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे नुकताच जो मोठा ॲप घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे त्या संदर्भात मी काल लक्षवेधीच्या माध्यमातून तो मुद्दा उपस्थित केला आणि या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याच्यापूर्वीच धर्मादाय आयुक्ताकडून जो अहवाल त्या ठिकाणी मागवला होता त्या अहवालाद्वारे सर्व स्पष्टीकरण संपूर्ण सभागृहाच्या समोर ठेवलेला आहे आणि म्हणून संपूर्ण राज्यात हा अनागोती कारभार त्या ठिकाणी गेलेला आहे। आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री महोदय बोलल्याप्रमाणे जे ॲप घोटाळ्यात आहे ते वेगवेगळ्या विश्वस्त मंडळ असेल ज्या घोटाळ्यात आहे यांच्यावर पहिल्यांदा कार्यवाही होऊन हे विश्वस्त मंडळ लवकरच बरखास्त मुख्यमंत्री महोदय करतील आणि एक शनी देवाशी प्रामाणिक असलेलं आणि शनी देवाच्या आशीर्वादानं भविष्यात या ठिकाणी काम करणारं नवीन विश्वस्त मंडळ इथं मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, त्यामध्ये माननीय आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या सूचनेनुसार लवकरच नवीन विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी येईल आणि मनोभावी सेवा शनिरायांची या ठिकाणी करेल। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला रिपोर्ट।